हॅलो हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला माहिती आहे मला उगवता सूर्य बघायला खूप जास्त आवडतं आणि सकाळ झाले की महादेवाच्या मंदिरात गेल्याशिवाय करमतच नाही. आणि आज आहे सोमवार. आजची पूजा सगळी पूर्ण झाली. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी खूप सुंदर असं फुलांचं डेकोरेशन करून पूजा अशी पूर्ण केलेली आहे. आणि सध्या लवकरच महाशिवरात्री जवळ येते, त्यामुळे मंदिरात काही कामसुद्धा चालू आहे. म्हणजे कलरिंगचं वगैरे रिनोव्हेशन आम्ही दर शिवरात्रीला करत असतो. तर इथे ते काम चालू असल्यामुळे थोडीशी अडचण येत होती पूजा वगैरे करायला, पण काही नाही, हरकत नाही. तरी ही पूजा कंप्लीट करून घेतली. देन नाश्ता वगैरे केला. नाश्ता झाला, चहा झाला आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात एकदमच सुंदर झाली होती. आणि ते काम वगैरे चालू असल्यामुळे तिथे लोकांचीही गर्दी थोडीशी होती, त्यामुळे थोडा अडथळा येतच होता पूजा करण्यासाठी. पण आता शिवरात्रीची तयारी तर जोरात चालू असल्यामुळे काम तर काही आपल्याला थांबवू शकत नाही आपण, त्यामुळे ते चालू होतं. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दीही असतेच, त्यामुळे सोबत पूजाही चालू असते. त्यानंतर दिवस अशा प्रकारे दिवस तर खूप छान गेला हळूहळू. मग नंतर आज कुठेतरी जाण्याचा प्लॅन होता. मग सगळ्यात पहिले तर सावीला उठवलं. सावीला सकाळी लवकर उठण्याचा खूप कंटाळा येतो. सावी उठली, मग सावीचं सगळं आवरता वेळ कुठे निघून जातो ना, कळतच नाही. सावीचं सगळं आवरल्यानंतर मला गावात एक फंक्शनही होतं. ते फंक्शनला जाण्यासाठी मी साडी वगैरे घातली आणि तो कार्यक्रम झाला. मग सावी घरीच होती. घरी येऊन बघितलं तर मॅडमची पूजा चालू होती. ती 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 पण जे आपण करतो ना ते कॉपी करत असते आपल्याला कंटिन्युअसली. नंतर टी व्ही बघण्याचा हट्ट होता, मग टी व्ही वगैरे बघून घेतली. मग काय संध्याकाळी म्हटली फिरायला जाऊयात. मग शेताकडे एक चक्कर मारायची होती. मग तिकडं गेलो. तर तिलाही फिरायचं, पण तिकडे ना बिबट्या असल्यामुळे खूप भीती वाटते. जास्त दूर काही आम्ही गेलो नाही, अलीकडनंच वापस आलो. मग आज ठरवलं होतं की कुठेतरी बाहेर जाऊयात. मग शिर्डीला जाण्याचा प्लॅन होता. यांना म्हटलं की आज आपण शिर्डीला जाऊयात. पण यांनी येता येता एवढा वेळ करून टाकला ना की दिवसही संपला, दुपारही झाली, संध्याकाळी झाली. मग म्हटलं चला आपल्याला वेळ आहे तोपर्यंत आपण आपली संध्याकाळची रिच्युअल्स पूर्ण करून घेऊ. संध्याकाळची पूजा वगैरे करण्यासाठी मी परत इकडे आले. तुम्ही म्हणाल ही पूजा किती करते? जास्त काही करत नाही. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हे माझं रुटीनच आहे, जे की तुम्ही माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये रोज डेली बघतच असता. मग संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे कसं ना, दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट अगदी प्रसन्न झाला ना की मनही प्रसन्न असतं आणि माणूसही. तुम्ही पण करून बघा. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचाही दिवस माझ्यासोबत सुंदर व्हावा अशीच माझी इच्छा आहे. नंतर काय सावीजी डॅडी वगैरे आले. मग ठरवल्याप्रमाणे आम्ही मंदिरात जायला निघालो. आणि मग काय शिर्डीला जायचं होतं. माझ्या आत्ते सासू आलेल्या होत्या. म्हटलं चला कुठेतरी बाहेर फिरणंही होईल आणि दर्शनही होईल. मग आम्ही शिर्डीला जायला निघालो. मग तिथे गेल्यानंतर दर्शनही खूप लवकर झालं. दर्शन वगैरे घेतलं. मग बाहेर गेलो. देन काहीतरी खाण्याचा प्लॅन होता. आईस्क्रीम वगैरे खाल्ली. मग त्यांना आईस्क्रीम आवडत नाही, मग त्यांनी शेक वगैरे घेतला. मग जाता जाता सावीचा धिंगाणा चालू होता. ह्या माझ्या आत्ते सासूबाई आहेत, म्हणजे यांच्या आत्या, त्यांनाही घेऊन गेलो होतो सोबत. मग ते काय मस्त एन्जॉय झाला. दर्शनही झालं व्यवस्थित आणि दिवसाचा शेवटही छान झाला. मग आम्ही घरी यायला निघालो. मग असं करत करत आम्ही घरी आलो. आणि आजचा माझा दिवस खूप छान होता. तुमचा दिवस कसा होता मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कारण की रोज मी माझी डेली लाईफ तुमच्यासोबत शेअर करत असते, जी की मला शेअर करायला खूप जास्त आवडते. म्हणूनच मी रोज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग्स घेऊन येत असते. आणि तुम्ही सगळे खूप छान बघताय. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नेमकं माझ्या व्हिडिओबद्दल काय वाटतं. मला कमेंट केल्यानंतर कळेल की तुम्ही देखील व्हिडिओला किती लाईक करता.
तिथे मस्त फोटोशूट वगैरे झालं होतं. तुम्ही कधी शिर्डीला आले नसाल तर तुम्ही देखील नक्की भेट द्या. शिर्डीचं मंदिर खूप सुंदर आहे. हे बघा, काही फोटोज मी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. नक्की बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असा होता माझा दिवसाचा शेवट. बाय. गुड नाईट.